मित्रांनो, राज्यातील रेशन कार्ड धारकांसाठी मोठी खुशखबर आहे, कारण राज्य सरकारनं काल दिनांक 11 मार्च 2024 रोजीच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत रेशन कार्ड धारकांसाठी अतिशय महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे। रेशन कार्डमध्ये आता रेशन कार्ड लाभार्थ्यांना 4 वस्तू या दिल्या जाणार आहेत। तर नेमकं संपूर्ण प्रकरण काय आहे आणि मंत्रिमंडळ निर्णय काय आहे, संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत। तर त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि अशाच प्रकारच्या उपयुक्त माहितीकरिता चॅनलला आता सबस्क्राइब करून घ्या, नोटिफिकेशन बेल नक्की दाबा। तर चला सुरू करूयात हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ। मित्रांनो, काल दिनांक 11 मार्च 2024 रोजी मंत्रिमंडळाची महत्त्वाची अशी बैठक पार पडली आणि या बैठकीमध्ये राज्यातील रेशन कार्ड धारकांसाठी महत्त्वाचा असा निर्णय घेण्यात आलेला आहे, तो म्हणजे गुढीपाडवा आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त आनंदाचा शिधा वितरणाचा निर्णय घेण्यात आलेला आहे। तर या निर्णयानुसार अंत्योदय अन्न योजना, प्राधान्य कुटुंब तसेच छत्रपती संभाजीनगर व अमरावती विभागातील सर्व आणि नागपूर विभागातील वर्धा अशा 14 शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील दारिद्र्य रेषेवरील केशरी शेतकरी शिधापत्रिका धारकांना पुढील वस्तू दिल्या जाणार आहेत। यामध्ये 4 वस्तूंचा समावेश आहे। तर पहिली वस्तू म्हणजे रवा, 1 किलो परिमाणात या ठिकाणी हा रवा दिला जाणार आहे। त्यानंतर चना डाळ 1 किलो या परिमाणात हे शिधा आनंदाचा शिधा म्हणून दिला जाणार आहे। त्यानंतर साखर 1 किलो सुद्धा या ठिकाणी शिधापत्रिका धारकांना मिळणार आहे आणि सोयाबीन तेल 1 लिटर या ठिकाणी दिलं जाणार आहे। तर अशा प्रकारे या 4 वस्तू या दिल्या जाणार आहेत। राज्यातील सुमारे 25 लक्ष अंत्योदय अन्न योजना, 1.37 कोटी प्राधान्य कुटुंब व 7.5 लक्ष शेतकरी योजनेतील शिधापत्रिका धारक अशा सुमारे 1.69 कोटी शिधापत्रिका धारकांना आनंदाचा शिधा हा देण्यात येणार आहे एप्रिल महिन्यात। यासाठी 550 कोटी 57 लाख रुपये इतक्या खर्चास शासनानं मंजुरी दिलेली आहे। तर मित्रांनो, अतिशय महत्त्वाचा असा निर्णय आहे। गुढीपाडवा आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त आनंदाचा शिधा या ठिकाणी वितरित करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतलेला आहे। लवकरच या संदर्भातील GR सुद्धा निर्गमित करण्यात येईल। तर त्याची सर्वप्रथम माहिती तुमच्यापर्यंत आमच्या चॅनलच्या माध्यमातून नक्कीच पोहोचवली जाईल। त्यासाठी तुम्ही आतापर्यंत चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेल नक्की दाबून घ्या। धन्यवाद।